कसं रक्षण केलं सांगतो सेवा सांगतो। हायस्कूलला असताना की आम्ही पौराणिक नाटक बसवलं, सगळ्याला पात्र सापडली पण द्रौपदीचं पात्र करायला कोणी तयार होईना। एक 8वी नापास झालेलं पोरग द्रौपदीचं पात्र करायला तयार झालं, कारण गंमत अशी झाली त्या पोरला सवय होती बिडे वाढायची। आता बिडीन द्रौपदी हे समीकरण जोडना, आम्ही त्याला म्हणलं स्टेजवर बिडी वाढायची नाही, तर पब्लिक दगडानं मारल्याशिवाय सोडायचं नाही। दुसरं कोण सापडत नव्हतं, त्याला म्हणलं काय ना द्रौपदीचं पात्र तूच करायचं पण स्टेजवर बिडी वाढायची नाही। म्हणलं चालतंय की 3 महिने रेसल केली, स्टेजच्या पाठीमागे पोरग बिडे पेटवायला निजवायलाच ठेवलं। हे द्रौपदीचं पात्र करणारं पोरग पाठ्याला की बिडी पेटलेली असायची, बिडीचा झुरका हाणायचा, बिडी त्याच्या हातात द्यायची, स्टेजवर जायचं। 3 महिने प्रॅक्टिस केलं, नाटक स्टेजवर उभं राहिलं, पहिला अंक व्यवस्थित झाला, दुसरा अंक व्यवस्थित झाला, ते ठरल्याप्रमाणे पोरग पाठ्याला की बिडी पेटलेली असायची, बिडीचा झुरका हाणायचा, बिडी त्याच्या हातात द्यायची, स्टेजवर जायचं। 3ऱ्या अंकाच्या सुरुवातीला गंमत अशी झाली, ते द्रौपदीचं पात्र करणारं पोरग पाठ्यालं आणि पाठीमागे बिडे पेटवाय इजवाय ठेवलं होतं, त्यांनी 1 बिडी पेटवायची, एकदम 5 बिडे पेटवलं। बरं हे बिडीला एवढा हावरं, यानं 5ही बिडे घेतल्या आणि 5 बिड्याचा झुरका हाणला, 5 बिड्याचा धूर तोंड असं गच्च फुगलं आणि तेवढ्यात कृष्णदेवानं द्रौपदीला हाक मारली आणि तसल्या अवस्थेत ती पोरग स्टेजवर पोचलं। जसं ते गच्च फुगलेलं तोंड घेऊन पोरग धुराचं ते स्टेजवर आलं, तसं कार्यक्रमाचे दिग्दर्शक डायरेक्टर त्याच्या जवळ आले, तुला सांगितलं होतं ना अशा अवस्थेत स्टेजवर यायचं नाहीस, बरं आता आलायस ना अजिबात तोंड उघडू नकोस, नाहीतर पब्लिक मारल्याशिवाय सोडायचं नाही। ते पोरग असं एका बाजूला शांत उभं राहिलं, गाल फुगवून असं। कृष्णदेव द्रौपदीवर बोलायला लागले, 1 मिनिट झाला, 5 मिनिटं झाला, 10 मिनिटं झाला, तरी द्रौपदी कृष्णावर बोलायला तयार नाही। कृष्णदेवाला राग आला, अगं मी तुझ्यासाठी काय काय केलं नाही द्रौपदी, आज तू माझ्याशी बोलत नाहीस, अगं भाजीचं 1 पान खायला दिलंस, दुर्वासा सकाट 60,000 शिष्य गंजीवून काढलीस द्रौपदी, अगं मी तू काय काय केलं नाही, आज तू माझ्याशी बोलत नाहीस, अगं भर सभेमध्ये त्या दुःशासनानं ओढत आणलं, 5 पती शेजारी होते, काही करू शकले नाहीत, नुसता ग माझा धावा केलास, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास खयाला गेला, ओ वेळ कास खयाला गेला, कृष्णाधावरी लवकरी संकट आले मजवरी, अगं कुठं हस्तिनापूर कुठं द्वारका, तुझा धावा कानावर पडला, जेवता जेवता पाटी सरलं, गरुडाला घेतला, गरुडाच्या वेगाने निघालो, गरुडाचा वेग कमी पडू लागला, स्वतःच्या वेगाने आलो, पाहतो तर काय द्रौपदी तुझं वस्त्र हरण चाललं होतं। मनात ठरवलं पहिलं वस्त्र संपल्यानंतर तुला दुसरं वस्त्र पुरवावं, पण पुन्हा मनात शंका निर्माण झाली, पहिलं वस्त्र पुरवून दुसरं वस्त्र पुरवेपर्यंत माझी द्रौपदी कुठंतरी उघडी पडल, अगं नुसतं तुला वस्त्र नाही ग पुरवलं, अगं स्वतः मी वस्त्र झालो, 100 कौरवांना कळलं नाही नेमकी साडी द्रौपदी होती का द्रौपदीच साडी होती, अगं मी तुझ्यासाठी काय काय केलं नाही, आज तू माझ्याशी बोलत नाहीस। कोण म्हणतंय? हा कृष्ण कोणाला? द्रौपदीला। कुठल्या नाटकातल्या? आमच्या गावातल्या। सगळं लक्षात ठेवा, नाटक इसरा। एवढं सगळं देवाचं बोलणं ऐकलं, द्रौपदीनं ठरवलं वाटेल ते झालं तरी चालेल, पण देवाबरोबर मी बोलल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या पोरानं बोलायला तोंड उघडं केलं, जसं तोंड उघडं केलं तसा बाका 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 दूर यायला लागला, जसा दूर बाहेर यायला लागला तसे कार्यक्रमाचे दिग्दर्शक डायरेक्टर पळून जायला निघाले, स्पीकरवाल्यानं माईक गोळा केलं, संगीतवाल्याने पेटी तबला उचलली, म्हणलं आता पब्लिक आम्हाला दगडानं मारल्याशिवाय सोडत नाही, पण तेवढ्यात कृष्णदेवानं आमचं रक्षण केलं, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे गायीचं साखळी पडवलेली, कृष्णानं दोन्ही हात वर केले, मोठ्यानं बोलू लागले, द्रौपदी अगं आज मला कळलं तुझा जन्म भूमीतनं झालाय, अजून तुझ्या तोंडातनं वापा निघते ते का म्हणे आता तुझ्या साया जगदीशी सांभाळावे, गायनाचे उडे या मुली मनाचे आनंदी आवडीने. सो या अभंगाचा भावार्थ जो माझ्या बुद्धीला पटला तुम्ही